Hello friends, welcome to the reverse aging journey. Today's topic, new challenge for month of May. In May, do this to be healthy. काय करायचं आपण मे महिन्यामध्ये बघूयात तर. वेकअप अर्ली. लवकर उठल्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे. स्टे हायड्रेटेड. भरपूर पाणी प्यायल्यामुळे तुम्हाला एनर्जी जास्त मिळणार आहे. गरमीचे दिवस आहेत, उन्हाळ्याचे दिवस आहे, कडाक्याचे ऊन पडते, तेव्हा सिप सिप करून पाणी प्यायचं आहे. गेट सनलाइट अर्ली मॉर्निंगचा. त्याच्यामुळे तुमचा मूड बूस्ट होणार आहे. इट इज अ मूड बूस्टर. ईट होल फूड. संपूर्ण अन्न खायचं आहे. त्याच्यामुळे तुमचं न्यूट्रिशन वाढणार आहे. वॉक 10K स्टेप्स. 10,000 स्टेप्स रोज चालायचे आहेत. त्याच्यामुळे तुमचं दीर्घायुष्य वाढणार आहे. त्यांना 10K स्टेप्स जमत नाहीत. ऍटलिस्ट 6K, 6,000 स्टेप्स तरी चालायला पाहिजे आपल्याला दिवसातून. लिफ्ट वेट. वजन उचलायचं आहे म्हणजे थोडासा एक्सरसाइज करायचा आहे. त्याच्यामुळे तुमची स्ट्रेंथ मसलची वाढणार आहे. स्ट्रेच डेली. रोज स्ट्रेचिंग एक्सरसाइज केल्यामुळे तुमची फ्लेक्सिबिलिटी वाढणार आहे. रीड 10K पेजेस. 10,000 पेजेस वाचायचे आहेत. 10,000 नाही, ऍटलिस्ट 2-3 पेजेस तरी दिवसातून वाचा. त्याच्यामुळे तुमचं नॉलेज वाढणार आहे. मेडिटेट मेडिटेशन करायचं आहे 10 मिनिटं. त्यामुळे तुमची मेंटल क्लॅरिटी वाढणार आहे. तुम्हाला रिलॅक्स वाटणार आहे. लाफ मोर. जास्तीत जास्त हसायचं आहे. त्याच्यामुळे तुमचं स्ट्रेस रिलीफ होणार आहे. स्लीप 7 to 9 हवर्स. 7 to 9 हवर्स आजकाल शक्य नाही. त्याच्यामुळे ऍटलिस्ट 4 to 5 हवर्स स्लीप जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुमच्या बॉडीची रिकव्हरी होते. लिमिट शुगर. साखर प्रमाणात खायची आहे. त्यामुळे तुमचं हेल्थ चांगलं राहणार आहे. रेड्यूस स्क्रीन टाइम. स्क्रीन टाइम कमी केल्यामुळे तुमचा फोकस आणि मेंटल क्लिअरिटी तुम्हाला येणार आहे. लिसन टू म्युझिक. तुमच्या आवडतं गाणं ऐकायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः हॅपी होऊ शकाल. कुक युअर मील. स्वतःचं जेवण स्वतः बनवायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला क्लीन फूड खायला मिळेल. जेव्हा तुम्ही बाहेरचं खाता तेव्हा ते कोणत्या पाण्यात धुतलेलं असतं, कोणत्या तेलामध्ये बनवलेलं असतं हे आपल्याला माहित नसतं. त्यामुळे कुक युअर मील्स अँड ईट क्लीनर. थँक्यू. तर एक आठवडा तुम्ही हे करून बघा आणि मग मे महिन्यात तुम्ही हे करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही 10 इयर्स किंवा 20 इयर्स यंगर दिसू शकता. युअर हेल्थ इज इन युअर हँड. थँक यू.